संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान सुरू आहे। केजरीवालांचा आम आदमी पक्ष, भाजप आणि काँग्रेस अशा तिघांनीही राजधानीची स्थानिक सत्ता प्राप्त करण्यासाठी जोर पणाला लावलाय। गेली 2 टर्म दिल्लीवरती आम आदमी पक्षाचं निर्विवाद वर्चस्व आहे। सलग तिसऱ्यांदा विजयी होऊन हॅट्रिक साधण्याची किमया आप करणार की भाजप आणि काँग्रेस त्यांचा विजयी वारू रोखणार याची उत्सुकता आहे। मतदानाला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली आहे। मतदान केंद्राबाहेर रांगा दिसतायत। संध्याकाळी 6 पर्यंत मतदान चालणार आहे। मतदानादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। सीएएसएफच्या 220 कंपन्या, 35,000 पोलीस कर्मचारी, 19,000 होमगार्ड तैनात आहेत। 70 जागांवरती 699 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। शनिवारी 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे, तेव्हा निकाल लागेल। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। सोमेश, गेल्या 5 वर्षांचा विचार केला तर अरविंद केजरीवालांसाठी ही 5 वर्ष काहीशी खडतर होती असं म्हणायला पाहिजे, कारण अनेक आरोप प्रत्यारोप झाले। आता तिसऱ्यांदा विजय प्राप्त करण्यासाठी ते मैदानात आहेत, पण तिरंगी लढतीमुळे चुरस देखील तेवढीच आहे। काय अपडेट्स आहेत दिल्लीतून? नक्कीच प्रज्ञा, आता आपण आहोत IIT दिल्लीच्या परिसरामध्ये आणि हा दिल्लीतल्या थंडीतला अतिशय थंड असा परिसर असताना सुद्धा आपण पाहू शकतो की मतदान केंद्रावर लोक गर्दी करतात। आता 12 ते 13 डिग्री टेम्परेचर, इतकं कमी तापमान आहे, प्रचंड थंडी आहे, परंतु अनेक लोक थेट मॉर्निंग वॉक नंतर, जॉगिंग नंतर मतदानासाठी येत आहेत। या मालवीय नगर मतदारसंघामध्ये सतीश उपाध्याय, जे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतील एक मोठे नेते आहेत आणि कदाचित ते भविष्यात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदाचा चेहरा असू शकतात, आणि त्यांच्या विरोधामध्ये सोमनाथ भारती आम आदमी पक्षाचे उमेदवार आहेत। अतिशय चुरशीचा असा हा सामना आहे। सध्या सोमनाथ भारती इथून आमदार आहेत, तर सतीश उपाध्याय हे महानगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष आहेत भाजपचे, आणि त्यांच्या विरोधात आता एक आमने सामने असा एक चुरशीचा सामना तिथे पाहायला मिळतो आणि लोकही जात आहेत। आपण पाहू शकतो की कशा प्रकारे लोक जात आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी आलेले आहेत, ते पाहणी करतायत। एकंदरीत सगळा स्टाफ, सगळे कर्मचारी व्यवस्थित आहेत का, कारण अतिशय संवेदनशीलपणे अशी ही निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीकडे सगळ्या भारताचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी ही देखील पोलिसांकडून घेतली जाते। हळूहळू जरी कितीही दिल्लीमध्ये थंडी असली तरी सुद्धा या निवडणुकीने जे वातावरण निर्माण केलं होतं, त्यामुळे हळूहळू हे वातावरणातील ती राजकीय गरमी मात्र अनुभवायला मिळते, एवढा आपण नक्की म्हणू शकतो। निश्चित। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।